नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे धुलीवंदन आणि धुलीवंदन स्पेशल असं आपण मटण थाळी पाहत आहोत। सुक्कं आणि पातळ असं दोन्ही प्रकारचं मटण बनवणार आहोत आपण। चला तर मग रेसिपी पाहूयात। इथं आपण कशा पद्धतीने बनवलं आहे। इथे मी मॅग्नेट करून अर्धा किलो मटण हळद मीठ लावून मॅग्नेट करून अर्धा तासापूर्वी ठेवून दिलं होतं। फक्त हळद मीठ लावले, बाकी काही नाही। नंतर एक पातेलं गरम करत ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घालणार आहोत आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घालणार आहोत। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आता कांदा घालून घेतलेला आहे। कांदा जास्त आपल्याला लालसर किंवा करपवायचा नाही आहे। जर लालसर किंवा जास्त करपवला आपण कांदा तर या कांद्याचा वास किंवा करपट असा वास आपल्या मटणाला येऊ शकतो। म्हणून आपण थोडासा हलका गुलाबी होईपर्यंतच कांदा भाजायचा आहे आणि मटण टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कांदा हलका गुलाबी भाजल्यानंतर आता मी मटण घालून घेत आहे। आता हे मटण चांगलं 5 ते 7 मिनिटासाठी चांगलं या तेलात आणि कांद्यात मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये, जेणेकरून या मटणाला आपण जे मीठ लावलं आहे त्याचं पाणी रिलीज होऊन यामध्ये ते अतिशय उत्तम प्रकारे शिजलं जाईल। म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे इथं। आता मटण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यावरतीच एक झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, जेणेकरून आपल्या आतल्या मटणाला व्यवस्थित पाणी सुटेल आणि वरचं पाणी हे गरम होईल आणि हेच गरम झालेलं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि वरती पाणी ठेवल्यामुळे आपलं मटण खाली लागणारही नाही। बारीक गॅसवरती व्यवस्थित पाणी सुटेल आणि मटण शिजलं जाईल। आता काढून दाखवते एक थोड्या वेळाने मी तुम्हाला झाकण। आपण एक थेंबही पाणी घातलं नव्हतं, पण भरपूर असं पाणी या मिठाचं रिलीज झालेलं आहे आपल्या मटणाला। याच पाण्यामध्ये आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं ते आणि नंतर जे वरचं पाणी गरम झालं होतं ते ओतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून दाखवते। आता परत हीच प्रोसेस करायची आहे, वर ताट तसंच ठेवायचं आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर परत हेच पाणी ओतून घेणार आहे। मसाल्यांसाठी पाहूयात आपण काय काय घेतले। अर्ध्या वाटीतलं अर्ध खोबरं घेतलेलं आहे मी, हे अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, टोमॅटो घेतलेला आहे बिया काढून, कांदा एक छोटा घेतलेला आहे, लसणाच्या 2 गड्डे घेतलेले आहेत, एक मिरची घेतलेली आहे। आता पहिल्यांदा आपण तवा गरम करून त्याच्यामध्ये सुके मसाले भाजून घेऊयात। त्यामध्ये 1 चमचा धने घेतलेले आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1च चमचा तीळ घालायचा आहे। तिळाचं प्रमाण जर या मसाल्यामध्ये जास्त झालं तर आपली मटणाचा रस्सा किंवा सुकं मटण खूप दाटसर होईल। त्यामुळे आपल्याला जर दाटसर रस्सा आपल्याला मीडियम हवा असेल तर तिळाचं प्रमाण वाढवायचं नाही आहे, 1च चमचा तीळ इथे घालायचा आहे। फक्त हे कोरडे मसाले आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। एक पोहे खायचा मोठा चमचा एवढं तीळ घातलेलं आहे मी, इथलं प्रमाण एवढंच तिळाचं बरोबर आहे। आता थोडेसे मसाले गरम करून घ्यायचे आहे, जास्त भाजले गेले तर ते कडवट होतील, म्हणून आपल्याला थोडे गरम करून लगेचच काढून घ्यायचे आहेत हे मसाले। आता मसाले थोडेसे गरम झाल्यानंतर मी काढून घेतलेले आहेत हे भांड्यामध्ये। आपल्या मटणाचा अळणी पाणी व्यवस्थित शिजल्यानंतर मी कुकरला लावून घेतलं ते मटण आणि आता 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्याच्या बाजूला कुकर लावला आहे, त्याच्यात मटण घातलेलं आहे मी। आता याच तव्यामध्ये खोबरं घालून घेतलेलं आहे। खोबरं अगदी होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मटणाचं अळणी पाणी कुकरला शिजवल्यानंतर चांगलं होत नाही, म्हणून मी पातेल्यात अगोदर शिजवून घेतलं आणि नंतर मग कुकरला लावून घेतलेलं आहे। आता पहिलं मटण आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे। 3 शिट्ट्यात अगदी मऊसर मटण शिजलं जातं, म्हणून मी कुकरला लावून दिलेलं आहे। आता इथं खोबरंही आपलं भाजून झालेलं आहे, चांगलं काळसर रंगावरती खोबरं भाजून घेतलेलं आहे मी। आता कांदा घालणार आहोत आपण, एक छोटा कांदा आहे, जास्त नाही। आता कांदाही खूप चांगला गोल्डन ब्राऊन किंवा काळा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। हे मसाले भाजत होते तोपर्यंत कुकरला 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला होता। मटणही मी तोडून दाखवलं तुम्हाला, खूप मऊसर असं शिजलं आहे। आता हा कांदा व्यवस्थित काळसर रंगावरती मी भाजून घेतलेला आहे। आता हा कांदा काढून घेऊयात आपण
काढून घेतल्यानंतर याच तव्यावरती आपण जो टोमॅटो घेतला होता तो टोमॅटोही मी घालून घेणार आहे। टोमॅटोही चांगला भाजून घ्यायचा आहे, जसा कांदा आणि खोबरं भाजून घेतलं तसं व्यवस्थित। एक छोटा आहे टोमॅटो आणि टोमॅटोतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत, त्यामुळे याचा आंबटपणा आपल्या मसाल्यांमध्ये उतरणार नाही। अगदी व्यवस्थित टोमॅटोही मी इथं भाजून घेतलेला आहे। टोमॅटोही काढून घेते आणि हा मसाला व्यवस्थित बारीक करून घेणार आहे, अगदी स्मूथ पेस्ट। तोपर्यंत आता कुकरमधलं दाखवते, चांगलं व्यवस्थित शिजलं आहे मटण। आपण काढून घेऊयात। 3 शिट्ट्यात अगदी व्यवस्थित शिजलं आहे। आता या प्लेटमध्ये हे काढून घेते, कारण सुक्का आणि पातळ आपण वेगळं वेगळं बनवणार आहोत म्हणून। आता सुक्कं मटण मसाला भाजण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये जास्त तेल घालायची गरज नाही आहे, कारण आळणी करताना आपण 1 पळी तेल वापरलं आहे। आता 1 पळी आणि थोडंसं वरती इतकंच तेल वापरलेलं आहे। या तेलात ही खूप छान होतं हे। आता इकडं मसाला आपण भाजत आहोत, तोपर्यंत मी आळणी उकळवायला ठेवलेला आहे। आता हा मसाला सगळा घालून घेते मी, पण यातला अर्धा मसाला आपण पातळला वापरणार आहोत आणि अर्धा मसाला सुक्यासाठी। सगळा मसाला आता मी इथे घालून घेणार आहे आणि मसाला भाजायला इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही, कारण मसाला आपण पहिलाच खूप छान भाजून घेतलेला आहे, खोबरं कांदा। आता इथं थोडा वेळ लागतो, पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत इथंही आपल्याला व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून या मसाल्याचा आपल्या मटणाला उग्र वास येणार नाही। मस्त असं भाजून घेऊयात। मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे। यामध्ये मी घरगुती काळा मसाला किंवा सातारी स्टाईल घाटी मसाला घालत आहे। 2 चमचे एवढा घातलेला आहे। हा मसाला खूप तिखट नाही आहे, म्हणून मी 2 चमचे एवढा घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। माझ्या चटणीच्या भांड्यात जो चमचा आहे त्याने मी 2 मोठे चमचे एवढा मसाला घातलेला आहे। हा मसाला दोन्ही पातळ आणि सुक्याला होणार आहे, त्यामुळे इतकासा पुरेसा आहे। आता व्यवस्थित हलवून घ्यायचं। थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून अळणी पाणीतलं पाणी आपण थोडंसं कट वरून घालून घेणार आहोत आणि मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। असं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता थोडंसं अजून दाटसर आहे, तर मी मसाल्याच्या भांड्यामध्ये जे पाणी मसाले चिटकून राहिले होते त्यामध्ये पाणी घालून तेही याच्यामध्ये ओतून घेणार आहे, जेणेकरून ते मसाले आपले वाया नाही जाणार, याच्यामध्ये जातील आणि या मसाल्यांबरोबर त्याला चिकटलेला मसालाही खूप चांगला शिजला जाईल, म्हणून मी ते पाणी इथे वापरणार आहे आणि ते पाणी गरमही होईल आपल्याला रश्श्यात टाकण्यासाठी। आता हे पाणी घालून घेणार आहोत, चांगलं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आणि हे सगळं पाणी आटवून घेणार आहोत। आपण झाकण ठेवून व्यवस्थित मसाला शिजवून घेणार आहोत। तिळामुळे आपली गिरवी अजिबात अशी पातळ वेगळी होत नाही, खूप छान होते। आता झाकण ठेवून व्यवस्थित हा मसाला शिजवून घेऊयात। 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, गॅस मीडियम आहे। 2 मिनिटानंतर पाहू शकता मस्त असं पाणी हे झालेलं आहे, यातून आटलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी अजून दिसतं आहे, मी परत झाकण ठेवून परत शिजवून घेणार आहे। थोड्या वेळाने बघायचं, नाही तर मग मसाला खाली तसाच लागतो, चिटकला जातो आणि करपला जातो, त्यामुळे आपल्याला थोडंसं उघडून बघायचं आहे। मी एक वेळेला उघडून पाहिलं होतं, परत झाकण ठेवून परत उघडून दाखवते। आता व्यवस्थित पाणी झालेलं आहे, तेलही खूप चांगलं रिलीज झालेलं आहे, मसालाही खूप चांगला शिजला आहे। आता आपण यातला अर्धा मसाला आपल्या रश्श्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपलं खूप चांगलं उकळलं होतं। आता यातला अर्धा मसाला यात मी वरून घालून घेते। आता जरी रश्श्याला तेल कमी वाटत असलं तरी मसाला घातल्यानंतर बारीक गॅसवर शिजवल्यानंतर खूप छान कट येतो त्याला। आता हा जो अर्धा मसाला राहिला आहे याच्यामध्ये आपण सुक्कं मटण करण्यासाठी जे काढून घेतलं होतं तेही घालून घेणार आहोत। इथं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून बारीक गॅसवरती या मसाल्यांमध्ये मटण छान शिजू देणार आहोत, जेणेकरून आपल्या मटणाला या मसाले मुरले जातील। मिक्स करून घेतलं, आता झाकण ठेवते आणि व्यवस्थित शिजवून घेते।
एक 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. पलीकडे आपला रस्साही चांगला उकळला जातोय, व्यवस्थित झालेला आहे. अजून आटला जाणार आहे हा आणि अजून दाटसरपणा येणार आहे यात रश्श्याला. आता सुकं मटण आपलं रेडी आहे. झाकण ठेवून उघडलं आहे मी. कसं व्यवस्थित झालेलं आहे. आपला मसालाही खूप जास्त झालेला नाही. आता वरून आपण कोथिंबीर घालायची आहे, रश्श्यातही घालायची आहे. रश्श्याला आपला कट किती चांगला आला आहे पाहू शकता तुम्ही. आणि रस्सा आपला दाटसरही झालेला आहे बऱ्यापैकी. अजून थोडा आटल्यानंतर आपल्याला हवा तशी कन्सिस्टन्सी भेटेल. मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि धुलीवंदनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आजच्या दिवसाला आमच्याकडे धुलीवंदन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा, मस्त रहा.